गुड मॉर्निंग फ्रॉम सारंगपूर. सो ही आमची अशी काहीतरी रूम, 3 बेड नॉन AC. तिची कॉस्टिंग आम्हाला पडली आहे 800 रुपीज पर डे. वॉशरूम बंद, सर्व तयार. लाईट बीट बंद करूया आणि चेकआउट करण्यासाठी रेडी. चला. रूम लॉक निघूया. आम्ही आता थांबलो श्री स्वामीनारायण अतिथी भवन इथे. सुरुवातीला तुम्ही रूम बघितलंच कसं आहे. आणि हा आहे अतिथी भवनाचा रिसेप्शन एरिया. इथून तुम्ही चेक इन करू शकता. बघा रिसेप्शन एरिया. पहिला पाणी भरून घेऊया आपण. इथे समोरच एक कूलर आहे. असं थंडगार पाणी भरून घेऊ निघायच्या आधी आणि मग निघूया. हा दुसरा एक अतिथी भवन आहे इथं साईडलाच. सो तुम्ही इथलं पण चेक इन करू शकता. हे आपल्या बाइक्स रेडी फॉर द डे. चला डबल स्टँडला लावून घेतो. मग आपण लगेच माउंट करूया. टँक बॅग, मॅप रेडी, मोबाईल रेडी, बाईक रेडी आणि आपण देखील रेडी. चला. जय बजरंगबली. बजरंगबलींचं नाव घेऊन चालू करू आपण या दिवसाला. आहे मेन गेट. आता आम्ही पडतो बाहेर द्वारकाच्या दिशेने. दादा आपला मागच राहिला वाटतं. आता काय झालं. चला आता फायनली आम्ही निघतोय आता सारंगपूरवरून. आजचा प्लॅन सांगू तुम्हाला. आज आपण निघालो आहे सारंगपूरवरून द्वारकाला. श्रीकृष्णाची नगरी द्वारका नगरी. तर आपल्याकडं आहेत 2 रस्ते. एक म्हणजे राजकोट जामनगर मार्गे द्वारका आणि दुसरा आहे जयपूर पोरबंदर साईडने द्वारका. आपण
जो आहे तो दुसरा रूट निवडला आहे, जेट फूड 4 किलोमीटरसाठी द्वारका. गुगल मॅप माहीत नाही आम्हाला कुठल्या गावातून गल्लीमधून घेऊन चाललं आहे. तर जोपर्यंत आम्ही गोंधळला पोचत नाही तोपर्यंत माझ्या मते हा असेच रस्ते असणार आहेत, गावागावामधून जाणारे. तर आपण जाणार आहोत आता आधी गोंधळला, जे सारंगपूरपासून आहे 123 किलोमीटर. तिकडून आपण कनेक्ट होणार NH27ला, जो आपल्याला जेतपूर मार्ग घेऊन जाणार पोरबंदरपर्यंत. आणि पोरबंदरवरून आपण कनेक्ट होणार NH51ला, तो सरळ आपल्याला घेऊन जाणार द्वारकाला. जो पण ट्रॅव्हल ॲनिमेशन असेल तो स्क्रीनवरती दाखवेलच मी. चला आता राईड एन्जॉय करा. फायनली गुजरातच्या गावागावामधून फिरून आता पोचलो गोंधळला. आणि हा समोर आहे तो आहे आपला NH27. चला फायनली NH27ला आलो. आणि आत्ता वाजलेत 12:30. खूप चांगला रोड आहे, 4 लेन हायवे. सरळ आता तुम्हाला घेऊन जाणार पोरबंदरपर्यंत. कैमरा है એટલે આમ ચાલુમાં ઉતારવું चालू है ना, ચાલુ आ रहे हो आप? થાય હવે થઈ ગયું. ठीक है, थैंक यू. તમે ચેનલમાં ઓમાઈ યુટ્યુબ યુટ્યુબર यूट्यूब યુટ્યુબ क्या वीडियो उतारे? हाँ कॉमेडी वीडियो के अभी इधर जा रहे हैं ना द्वारका. द्वारका यूट्यूबर यूट्यूबर द्वारका मुंबई से. मुंबई मुंबई से इधर आए थे द्वारका. मोदी जी का कार्यक्रम था तब से आ गए. नहीं नहीं अभी आए, अब भी आए. मोदी जी गए ना करके उद्घाटन, हाँ वो ब्रिज का. तो तब नहीं था. नहीं तब नहीं थे. चलो हाँ हाँ.
एक्झॅक्ट. आम्ही इकडे घेतलेला जरा 15 मिनिटाचा ब्रेक. मस्तपैकी थोडा उसाचा रस प्यायला. आता निघतोय पुढं द्वारकाच्या दिशेने. सो द्वारका आहे इथून अजून 160 किलोमीटर. सो आम्हाला ॲप्रॉक्स होणार आहेत 3 तास. चला आपली जर्नी परत चालू करूया. फायनली आम्ही पोरबंदरला पोचलो. सो आम्ही पोरबंदरच्या आत नाही जाणार, बाहेरूनच NH51चा जो बायपास आहे पोरबंदर बायपास, त्या NH51ला कनेक्ट करून आम्ही द्वारकाला निघणार. फायनली आम्ही कनेक्ट झालो आहोत NH51ला. हा आपला रोड सरळ जाणार आहे द्वारकाला. सेम रोड, सेम कंडिशन अशीच असणार आहे, एकदम हायवे. चला जर्नी एन्जॉय करा. एक आहे, जेव्हापासून NH51ला कनेक्ट झालो आहे, या हायवेच्या दोन्ही साईडला बघू शकता की एक प्रकारे हे फार्म आहेत ग्रीनविशचे. दोन्ही बाजूला तुम्हाला पवन चक्की दिसते. हे बघा, लेफ्टला बघा किंवा राईटला बघा. वेलकम श्रीकृष्णाची नगरी, द्वारका नगरी. फायनली आम्ही पोचलो द्वारकाला. समोर तुम्ही बघू शकता. आता इकडून जर तुम्ही लेफ्टने गेलात तर तुम्ही सरळ पोचाल द्वारकाधीश मंदिरला. हा जो लेफ्ट साईडला एक गेट दिसतो तुम्हाला, हा रोड सरळ तुम्हाला घेऊन जाईल द्वारकाधीश मंदिरला. तर आपण जर इथं थांबूया आणि आपल्या हॉटेलचं लोकेशन आधी बघूया कुठं आहे. थांबा. सध्या आता हॉटेल शोधतोय आम्ही. ॲक्च्युली एका अतिथीगृहाकडे गेलतो आम्ही, पण तिथं फुल आहेत रूम्स. आता दुसरीकडे शोधतोय आम्ही. द्वारकामध्येच तुम्हाला खूप धर्मशाला, अतिथी भवन भेटतं. सो बघूया आता कुठेतरी एक रूम बघूया आणि मग दर्शनासाठी जाऊया आपण द्वारकाधीश मंदिर. जय द्वारकाधीश. फायनली आम्ही आलो जरा हॉटेलमध्ये जाऊन फ्रेश बेश होऊन. हॉटेल आमचं इथून काहीतरी 300 ते 400 मीटरवरच आहे. चला होती दर्शन घेऊया आतमध्ये जाऊन. द्वारकाधीश मंदिर द्वारका. तुम्ही परिसर बघू शकता कसं. फायनली आम्ही आलो दर्शन घेऊन बाहेर. आता इकडून आम्ही जाणार सुदामा सेतूकडं. थोडा वेळ तिथं फिरणार आणि मग
परत हॉटेलला जरा रेस्ट घेऊ आणि उद्या जाणार आहोत आम्ही बेट द्वारका नागेश्वर. चला तर हा व्लॉग इथंच एंड करूया. तुम्हाला मी भेटतो गुजरात ट्रिपच्या आपल्या पुढच्या एपिसोडमध्ये.